काय झालं? तुमच्या काय बी असू दे ते इनामदार साहेब, पण साला दिस मंदी एक टायमाला तुमच्या पाय आमच्या पेढीला नाही लागला तर आमच्या शाला पेट नाही भरते. अहो शेठजी, रोज तुमच्या पिढीवर बसून एका सिगरेटची राख केल्याशिवाय इंदिरा कधी उठल्यात का? हा बात तो तद्दन साची छे. काय साची छे? या. हे बघा शेठजी, हा, आम्ही बी जातो घराकडे. हा, सकाळपासून मळ्याकडे होतो. हा, भूक लागली आहे. हा. जातो. नाही आता तुम्ही गेल्यावर आम्ही पेढी बंद करून आयत्या ताटावर जाऊन बसणार जेवायला, आमच्या बायडीच्या भाषेत गिळायला. ते बदामरावाला तुम्ही जरा काहीतरी सांगा नी, हा. त्याच्यासाठी आमचा जीव कसा खालीवर होत राहते. हा. मग तुमचं म्हणणं तरी काय शेठजी? अरे दुसरा काय असणार आहे? एक सुंदरशी पोटी बघून लगीन करून टाकणी. याला सुंदरशी पोटी भेटणार म्हणजे वाळवंट मध्ये पाणी भेटण्यासारखा कठीण आहे. याची पहिली बायडी विहिरीमध्ये पडूनशी मेली, त्याला जमाना झाला. बायडी मेल्याचं दुःख नाही, पण हे मकान मध्ये एकटाच आहे ना, स्वतःच्या हाताने करत राहते काय काम. हा. कपडे धुणे, भांडी घासणे. शेठजी, आमची बायको गेली तेव्हाच आमच्या लक्षात आलंय, बायकोचं सुख आमच्या नशिबात नाही. नाही ते तर झालाच, पण शाळा बायडी तुम्हाला धार्जिन नाही तर तुम्ही बाई का नाही ठेवत कामाला? घरामंदी, मकानमंदी. पण हे तुमच्या बघून आमच्या जीवाला बरा नाही वाटत. चला आमचा जीव कसा खालीवर. शेठजी म्हणून म्हणतोय, अहो यांच्या गजलेल्या आकलेवर पाणी शिवून त्याला धार लावायची आम्ही लय जिकीर केली, पण ऐकत नाहीत. तेव्हा तुमचा जीव नुसता खालीवर होऊन काय उपयोग आहे का? नाही शाला ते जीवाला शेवायच पडला ना. हा. आता काय आम्ही निघतो. हा. हा? हा. चला. इनामदार साहेब, हो इनामदार साहेब, इनामदार साहेब. हो इनामदार साहेब. मी हाक मारते ना, तू कसा ला बोंबलते? अगं बाई शेठजी, या ना. नमस्कार वहिनी साहेब, कसा काय बरा? चुकून ते काय केला सवयच आहे. खुर्ची दिसली की बसून टाकते. चल उठ चल तिकडे जाऊन बस. हा. ते काय इनामदाराला आतमंदी डांबून ठेवला काय मकान मंदी. हसते तुम्ही हसते. 4 दिवस झाला डोकावला नाही आमच्या पेढी मंदी. ऊस तोडणी सुरू आहे शेठजी. सकाळी आंघोळ करून जे शेताकडे जातात ते वाड्याकडे परतायला पार रात्र होते त्यांना. साला देशभर काय ऊसच तोडत राहते का काय ते वार्ता करते. पण वहिनी साहेब, चला ते नाही भेटला तर आमचा जीव खालीवर होत राहते. 4 दिवसात उरकेल काम, मग आहेतच की मोकळे पुन्हा. ते तर झालाच की हो वहिनी साहेब. पण ते विचारा नाही डेंजरला. ते हिंदूराव आम्हाला जर नाही भेटला तर शाला आमचा जीव कसा खालीवर होत राहते. हे डेंजर सांग ना वहिनीला. बरोबर आहे वहिनी साहेब, शेठजी म्हणतात ते अगदी खरं आहे. आता इनामदार कामात आहेत हे खरं आहे, पर बदामराव बी भेटला नाही 4 दिवस. आता त्याच्या मागं काय काम आहे? हाय थोडी जमीन ती बी दिली वाट्यानं, तरी बी शाला भेटत नाही. ते आपण जाऊ तिच्या मकान मंदी, बघू तरी शाला मकान मंदी एकलाच आहे का दुसरा? बरं आहे वहिनी साहेब, ते हिंदूरावला सांगा आम्ही आवून गेला म्हणून. हं? चल डेंजर. हे काय शेठजी, आज चहा नाही घेणार? बोलला नाही तुला मी. ते काय वहिनी साहेब, वाड्यामध्ये हिंदूराव नाही भेटला की आमच्या हे अशा होते बघा. ते वाड्यामध्ये यायच्या आणि तुमच्या हातचा चहा न घेता जायच्या, म्हणजे देवळात जायच्या आणि देवाला नमस्कार न करता बाहेर पडण्यासारखा झाला बघा ते. बरोबर काय वहिनी साहेब, ते चहा बरोबर थोडा काही खायला मिळाला असता तर बरा झाला असता. म्हणजे काय तुमच्या ते काय कांदा पोहा आणि काय ते शिरा वगैरे मिळाला असता तर बरा झाला असता. बरोबर. तुळसा, तुझा बसा. बसा. तुझ्यामुळे होते सगळा. ए बदामराव, आईला ही वास्ती घाट नसते यायला आली बघ. ए बदामराव, जरा दरवाजा खोलली. ए बदामराव, दरवाजा बंद करून आतमध्ये काय करते, काय कल्पना आहे तुला? तुझी पण कमाल आहे. तो आत काय करतोय हे बाहेर मला कसं मग कळणार? तू करते काय तर वार्ता करते. बदामराव, अरे दरवाजा खोलली. बदामराव, आतमध्ये मेला बिला की काय समजत नाही. शेठजी तू लई येळ लावलास दरवाजा उघडायला. झोपला होता काय? झोपला होता? हा,
काय काम करायचं या बघताला? अरे पहिला आतमध्ये तरी येऊ द्या, मग धावते आम्ही काय आणला ते. कशाला नुसता दरवाजावर उभा करशील फेरीवाला सारखा? वार्ता करते. चल डेंजर. शेठजी, अरे शेठजी, आओ आओ डेंजर. हे कशा बरा झाला साला दोस्त लोकला दरवाजेच्या बाहेर साला वार्ता करते. साला माणस छे के कोण छे? बेसो बेसो तुम्ही आपलाच घरचे बेसो. ए ते दाखव ते बदाम लावला आपण काय आणला त्याच्यासाठी दाखव. साला वास कुठून येते? याला येते काय? नाही याला येत नाही. याला येते नाही, याला पण येत नाही. मग साला वास याला येते काय? नाही याला कुठून येणार? साला वास येते कुठून साला? हे आणलंय तिकडे रेंजरच्या वखरात बसून प्या. आज आमचं डोकं दुखतंय. साला डोकाची वार्ता करते. साला डोका दुखते तर बाम लावायचा डोक्याला. तुम्ही काय अत्तर लावत बसला काय डोक्या? तुम्हाला नाही येते वास? नाही. तुम्हाला नाक आहे ना? तरी येत नाही तुम्हाला वास? आम्हाला तर जिन्याकडूनच वास यायला लागला होता. तुम्ही जिन्याला पण अत्तर लावते काय? काय भांजगड आहे बदामराव? अरे भानगड कसलेले त्यात? तू नाही का मळ्यात पार्टी झाली की तोंडाला अत्तर फासत? हा, ते साला आम्ही मुद्दाम करते. मळामंदी जे खाना पिना होते त्याचा वास मकान मंदी आमच्या बायडीला येऊ नये म्हणून आम्ही तोंडाला अत्तर फासते. तुम्ही कशाला अत्तर फासते? कुणाला वास येऊ नये म्हणून? सांगतो की सांगतो. हे तुम्ही आणले ना, हे लवकर घ्यायचं आणि ताबडतोब निघायचं. अत्तर विसरलं सर. हे घ्या, तोंडाला फासा आणि सुता एकदाचा बघू. ए डेंजर. साला ही अत्तरच्या वास मगापासून येते. साला खिशामध्ये ठेवून फिरते काय साला? पण ही अत्तरच्या आम्हाला काय गरज नाही. का आमची बायडी 4 दिवस ते आम्ही तुम्हाला कशाला सांगेल? ते आमच्या घरचा मामला आहे. आम्ही आज रातभर इथे पिऊन शाळा मज्जा करायला आले तुमचे मकान मंदी. काय डेंजर? बरोबर बदामराव, आमच्या संगतीत तुमची रात्र मजेत जावी म्हणून आम्ही इथं आलोय. काय परमचार? शाला बदामराव, शाला तुम्हाला माहित नाही काय? शाला तुमच्यासाठी आमचा जीव कसा खाली वर होते. अरे हो दे की. बरोबर बरोबर बोललात. म्हणून तर 1 किलो चिवडा घेऊन आले अरे तुमच्यासाठी. कळलं की. पण आता तुम्हाला स्वतःच्या हाताने करायची काय गरज नाही. हं? आता पेट भरून पियाचा आणि चिवडा खायचा. इथे कशाला आरामात वर माडीवर बसूया? नको नको, हं? माडीवर नको. माडीवर पिसा झाल्यात, पिसा. पिशा झाल्यात. हा, पिसा. माडीवरती झाल्यात. हा, पिसा. पिशा झाल्यात. हा. मग इथंच बसा. पण माडीवरती नको नको, माडीवर नको. ए डेंजर. चला आज रात्री पिऊन आपण एकदम शाला मजा करून टाकायची. पण माडीवरती माडीवर नको बाबा, इथं बसा ना. ए बदामराव, त्याला 2 गिलासांनी शाला पाणी घेऊन शे की आम्ही आणू? नको, माडीवरती आहे मी का? आणतो ना, मी आणतो. त्याचं काय आहे शेठजी, आज तुम्ही आमचे पाहुणे. हा, तुमची एवढी सेवा केलीच पाहिजे मला. आहाहाहा. हे जे तुझ्या आहे ना त्यासाठी तुझ्यासाठी साला आमचा जीव खाली वर होते. खोलू साला माडीवर जाऊ नको म्हणते. खोलू काहीतरी शाला भांजगड आहे. खोलू. तुझ्या काय सारखा खोलू मला माडीची पडली आणि तू खोलू काय? खोलून टाक. अरे तुझ्या आयला साला बघतला काय बदामराव? काय झालं? साला ते मार्केट मध्ये साला नोटाला काय तोटा नाहीये. हा? साला कुत्ते पण नाही मुत्ते साला नोटावर. पण साला चिल्लर साला आजकाल मार्केटमध्ये ढूंढून सुद्धा नाही मिळते. आम्ही साला मन मोठा करून साला उधळून टाकला तर आम्हाला चेंगट म्हणते. बर बाबा, आता वाजल्यात किती? आपापल्या घरी जाऊया की. हा? तुमच्या बरोबर आहे. ते वहिनी साहेब माहेरला जाणार ना, ते तुम्ही चिल्लर मोजायला हिसाब चुकता करायला तुम्ही जाणारच असेल. तर काय म्हणा ते बाई नाचला मस्त. बर बर. ખાઓ ખાઓ મારા દીકરાઓ ખાઓ બહુ સારું છે લડ્ડુ. मुन्नी की बा તમે શું? बुंदीच्या लारू? शाला मी माझ्या घरमध्ये आली की आणि कोणाच्या घरमध्ये आली? शाला माझ्याच घर आहे. हा काय आमचा बुंदीच्या लारू मोठा. तरी म्हणला प्रत्येक महिन्याला शाळा दुकानच्या बिल वाढते कसा? साला दरवेळेला असा लाडू आणि जिलबी करून खायला लागला तर साला आमच्या 4 महिन्यात दिवाळा काढेला तू. तुला दुसरा खायला काय नाही भेटला? खमंग पापडा, शेवगाट्या काय नाही भेटला? लाडू जिलबी खाते. चला हे बघूनची साला माझा जीव सारखा. खालीवर कशाला टेन्शन घेते? तुम्ही तर दिवाळीमध्ये पण लाडू करायला मना करते, खाली चकली कर म्हणते. मग आता कशाला आणून देईल तुम्ही? अरे कसा करायला देईल? चला तू पण समजते नाही की मीठा खाल्ला म्हणजे डायबेटीस होते. अरे म्हणून तर आम्ही लाडू मन्ना करते. पर ये समजा तू मकान मध्ये नाही तयार केला तर मग हे समजा आला कुठून? त्या वाड्यामध्ये वहिनीशाब आल्या आज त्यांच्या माहेरून. त्यांनी हे शब्द पाठवला आपल्या पोट्ट्या लोकांना. ते वहिनी साबणे पाठवला. तू नाही ना केला मकान मध्ये? तो काही वांधो નથી. खाओ
थोडासा खाल्ला तर डायबिटीस नाही होते. चांगला लागते काय लारू? बुंदीचा आहे नरम. खावा खावा लारू खावा. हा. चांगला आहे लारू, चांगला छे, बहु चांगला छे. खाओ, वहिनी साहेबने पाठवला ना, चांगला छे. તમે લ્યો ને શું? હા લાरू, ए तू पहिला दुरूनशी वार्ता कर. केम? तू पहिला दुरूनशी वार्ता कर. तू दिवस रात्र अशा लारात येऊन बोलते, त्यामुळे घरामध्ये असे लारू पैदा झाले. ते वहिनी साहेब बघ, वर्षातून 2-4 वेळा माहेरी जातात. शाळा तू लगीन करून आली आमच्या संगे, त्यानंतर एवढे पोट्टे झाले, तू एकदाही माहेरी गेली नाही. आम्ही तुला सारखे सांगते, तू माहेरी जा माहेरला जा, तू माहेरचं नावच काढत नाही. अरे पोट्टे लोक त्यांचे नाना नानी मामा मामीची ओळख नको व्हायला पाहिजे काय? वार्ता करते. त्यासाठी नाही बोलत તમે. पैसा मिळेल म्हणून बोलते. आम्हाला ऑपरेशन करून घे म्हणून सांगते, ते बी ऑपरेशनचा पैसा मिळेल म्हणून. आम्हाला शब्द कळते. तुला कळते काय? नको ये लाडू ठेवून दे. हे पुन्हा कवा तरी खायला उपयोगी पडेल आपल्याला दोघांना. तो पण मी पोरांच्यातला लाडू खाते. वहिनी साहेब, या शेठजी. इनामदार साहब मकान मंदी आहेत वहिनी साहेब? नाही, सकाळीच बंद घेऊन बाहेर गेलेत. तुम्ही बसा ना शेठजी, बसा. खोटा असण्याचा प्रयत्न करते तुम्ही वहिनी साहेब. भांडण चला हिंदूरावशी. काल भेटला होता हिंदूराव. आम्ही त्याच्या काय घोडा मारला समजत नाही. बोला नाही आमच्याशी पहिल्यासारखा. तुमच्याशीच काय, हल्ली ते सर्वांशीच असं वागतात. शेठजी, माग तुमच्या पार्ट्या चालायच्या ना, तेव्हा तेव्हा खुश असायची स्वारी. ते पार्टीच्या राहू दे वही साहेब. जीव खुशीत असेल तर त्याचा उपयोग. पण चला हे साला हिंदूराव स्वतःचा जीव खाते. आम्हाला नाही आहे पसंत. आमचा जीव सारखा नुसता खालीवर होत राहते. हा माझ्या नशिबाचा भोग समजायचा. शेठजी, तुम्ही कशाला जीवाला लावून घेता? ये तुमच्या आम्हाला समजत नाही वहिनी साहेब. तुम्ही काय आम्हाला परका समजते? हे शिवापूरमध्ये आम्हाला इनामदार साहेब घेऊन आला. आमच्या मुलूक सोडून आम्ही त्या टायमाला इथं आला. हे आमचा मकान ही पेढी आम्हाला घेऊन दिला त्यांनी. आम्हाला कधी परका नाही समजला. ते प्रेम दिला त्यांनी आम्हाला. आमच्या संघा मुसीबत सोडवला त्यांनी प्रत्येक टायमाला. आणि आता जर आम्ही त्यांचा मुसीबत नाही सोडवला तर दुसरा कोण सोडवेल वहिनी साहेब? तुम्ही काय करणार शेठजी? आज चहा नाही घेणार शेठजी? हे तुमचा चहा आमच्या दोस्ताची मुसीबत आम्ही जेव्हा दूर करेल तेव्हाच. ए शाला बदामराव, तुम्ही जेव्हा हात सामने करते तेव्हा इनामदार तुमच्या हातावर नोटा ठेवते. पर हे साला रेंजरच्या फॉरेस्ट गार्डची नोकरी येणे जेव्हा पैसा खानाचा लफडा केला तेव्हा गेली. तेव्हापासून हे रेंजरचा एकदम डेंजर झाला. बसला होता रडत बोंबलत आपटत डोका भिंतीवरती. तेव्हा इनामदाराने स्वतःच्या पैसा खर्चा करून याला वखार टाकून दिला. हे बघ शेठजी, तुझी ही रेकॉर्ड प्रत्येक वेळेला ऐकत आलोय मी. तुझं म्हणणं काय ते सांग. दुसरा काय असणार आहे? ते इनामदार सारखा बाहेर फिरते. मकान मध्ये कधी भेटत नाही. भेटला तर कधी पहिल्यासारखा मन मोकळा करून बोलत नाही. गेल्या 4 महिन्यामध्ये कसला भूत त्याच्या अंगमध्ये शिरलाय काय समजत. हा, हेचा अर्थ उघड आहे शेठजी. गेल्या 4 महिन्यात इनामदाराचा मासा कुठेतरी नाजूक गळात गुतला. असं हा, आणि वहिनी सब दुकुल म्हणतातच दुसरं लगीन करा म्हणून. अरे पण तशा काय असता तर आपल्याला बोलला नसता काय. तो काय वार्ता करते? दुसरं काय तुझं लफडं असेल? आपल्याला काय करायचं घेऊन? आपल्याला काय करायच्या हा, आपल्याला काय करायचं घेऊन? घेऊन बघूनशी घे. अरे वा बदामराव, अरे दोस्ती काय नुसती मतलबापुरती करायची असते. अरे त्याला जर काय मुसीबत असेल तर आपण नाही मदत करणार तर कोण करेल? त्याला दुसरी काय अडचण असणार? वाड्यावर जाऊन बघायची.
वाड्यावर वहिनी साहेब कशा काळजीने झुरतायत हे बघून आपला जीव शाला कशा खाली वर हे वर खाली काप. हे नुसतं वर खाली करण्यापेक्षा तूच काय विचारत नाही इनामदारास नाही कसल्या संकटात गुंतला म्हणून. तुझ्यावर बी त्यांचा उपकार आहेतच की. अरे पण ते आम्हाला नाही सांगत म्हणून तर आम्ही तुम्हाला बोलते ना. वार्ता करते. अरे तुम्ही त्याच्या जास्त विश्वासातले माणूस ते तुम्हाला सांगेल. ते महादेवाला प्रसन्न करायचे असेल तर पहिल्यांदा नंदीच्या हा, पाय धरावा लागते. हा, 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 हा. म्हणून आम्ही तुम्हाला बोलते. शेठजे तू काय मला नंदीबेल समजतोस? अरे नाही अरे काय त्याच्यामध्ये नाही. एवढा चिडण्यासारखा काय त्याच्या काय तुम्ही त्याच्याबरोबर सावली सारखा होते का नाही हा, हा, तेव्हा हा. 3-4 तुम्हालाच कळणार. हा, हा. तुम्हीच त्यांना दवा देत होते. हम्म. तुम्हीच त्यांना आणि काय काय देत होते हा, ते हा, हा. आहा, तेव्हा त्यांच्या मनाचे बिमारीचे डॉक्टर तुम्ही आणि हे साक्षीवाल्याच्या अंगठा आ. जा आता. शेठजी पैसे कसला पैसा दिला नाही काय नाही. तुझ्या ध्यानमध्ये आहे काय मला वाटला तो विचारला काय आमच्या अशाच असते. आम्ही दुसऱ्याकडून घेण्याच्या तेवढा लक्षात ठेवते दुसऱ्याला देण्याच्या नेमका विसरून जाते तिकडे बघ हे घे मोजून घे मागून खिटपीट नाही पाहिजे. 1 2 जास्ती दिला 1 1 2 3 आहेत ना 300 आहेत ना शेठजी. जय गोपाळ जय हे गोपाळ. ज्ञानमंदी ठेव. ते मुद्दल कवा पण भेटला तरी चालेल. ते दुपट्या म्हशीसारखा असते पण व्याज मात्र महिन्याला भेटला पाहिजे. कळला काय भेटला हा. पाहिजे हा. भेट. जय गोपाळ. काळजी तू ठेव. हा जा आता. अरे पूनमचान आम्ही काय सांगत होतो. काय अरे टाळी दे टाळी. ए डेंजर तू एकदम लय खुशी मंदी दिसते हा? काय पोट्टा बिट्टा झाला की काय बायडीला मकान मंदी एका दिवसात. अरे तसं नाही इनामदाराच्या मानेवरचं भूत उतरलं. ए तू काय ते सीधा सरळ सांग. चल आमचा जीव उगाच खाली वर होत राहते वार्ता करते. अरे खरी वार्ता करते. वाड्यावर जाऊन बघा की इनामदार नव्या इनामदारणीला घेऊन आलाय का नाही ते. अरे शेठजी उगाच 6 महिने खोडा झाला तर वय त्यो. काय वार्ता करते तू डेंजर. वाड्यावर जाऊन बघा की कसा आनंद चाललाय त्यो. अरे पण त्यांनी लगीन तरी कवा केला. 4-5 महिन्यापूर्वी गुपचूप लग्नाचा बार उडवला असं म्हणतात. सगळ्या तयारीनिशी घेऊन आलाय नव्या वहिनी साहेबांनी. अच्छा 4 पॉइंट म्हणजे काय. अरे शेठजी हनीमून बिनीमून उरकून व्याज मुद्दे घेऊन आलाय. आम्ही काय सांगत होतो. साची वार्ता करीची आहे. मग आज 4 दिवस झालं वहिनी साहेब वाड्यावर येऊन तवा धरणं गडी वाड्यावर पडायलाच तयार नाही. मला कळल्यावर मी स्वतः जाऊन वाड्यावर जाऊन खात्री करून आलो. गडी असा खुश आहे हे तो बरा झाला एकदम चांगला झाला. थोरला वहिनी साहेबच्या मनासारखा झाला. ए पण ते सकाळी बदामराव भेटला ते बोलला कसा नाही मला. कसा बोलणार. तेलाच काय ठाव नव्हतं. मी त्याला वाटत सांगितलं तेव्हा तसाच वाड्याकडे सुटला. तो आम्ही बी जाते वाड्यावर 3च्या भेटीला संगतीला बायडीला घेऊन जाते. वहिनी साहेब बसले. काय बैजा हा. अरे कांदा काढून झाला की नाही मळ्यातला. अरे 15 दिवस झाले तरी अजून 4 एकर मधला कांदाच काढते. अरे अशा रीतीने जर कांदा काढायला लागला तर आमच्या नाकाशी कांदा धरायची येईल. अहो शेठजी कांदा कवाच काढून झालेला आहे. गाडी लोकांचे पैसे न्यायला आलो होतो. पैशाची गोष्ट अहो आहे. शेठजी हा. तुम्ही वर या. हा. बसा बघू हा, इथं. बसा बदामराव. काय वहिनी साहेब हं, काय म्हणतात ठाकरे नामदार. काय म्हणणार. आम्ही जवळ असलो की त्यांना कोणीच लागत नाही. खुशाल खेळत असतात. पण जरा नजरेआड झालो ना वाजंत्री सुरूच. वाजंत्रीच्या अशाच असते. आमच्या लग्नात वाजंत्री वाजला त्याचा परिणाम आम्ही अजून भोगते. काय झाला काय चुकला काय. हे घे 1500 आणि संध्याकाळी येऊन हिशेब दे. बर निघतो वहिनी साहेब. नमस्कार धाकल्या वहिनी साहेब. नमस्कार. अक्का या किल्ल्या. ठेव तुझ्याकडेच. आता तो हिशेब देवघेव सगळं तूच बघायचं. अगं पण आम्ही आणि आमचे बाळराजे आम्हाला जे काय लागेल ते देत जा म्हणजे झालं. छे मला नाही जमायचं ते तुझं तूच बघ. ताई एकदा सांगितलं ना एकल्या बाळाशिवाय माझं लक्ष आता कशातच लागत नाही म्हणून. ठेव तुझ्याकडं
अहो थोरल्या वहिनीसाहेब म्हणते आता ठेवा का तुमच्याकडेच जमायचं काय त्यात पाण्यात पडलं की पवाया शिकवावं लागत नाही जमतंय ते आपलं हा हा बरोबर आहे. अरे थाळीमध्ये ठेवला काय आणि वाटीमध्ये ठेवला काय, अरे काय फरक पडणार आहे. हे पण तुमचा पाणीचा वाटा आपल्याला लई आवडला. बरोबर बोला शेठजी. हा मग शेठजी हा. तुम्ही तुमच्या तिजोरीच्या चाव्या शेठाणीकडे का देत नाही हो? बोलला काय डेंजर तू बोलला. अहं. अरे आमच्या तिजोरीमध्ये आम्हाला काय बुंदीचे लाडू ठेवायचे आहेत काय, वार्ता करते आमच्या जीवावर उठले. ताई हं? तुळसाला चहा ठेवायला सांग. बरं चहा बरोबर थोडा चिवडा मिळाला असता तर जरा बरा झाला असता. खरंच शेठजी, त्यांच्या माघारी तुम्ही सगळ्यांनी धीर दिलात. दिवस कसे हसत खेळत चालले. असं का म्हणता वहिनी साहेब इनामदाराने आमच्यावरती उपकाराचं ओझं करून ठेवलंय निदान ह्या निमित्तानं तरी डोक्यावरचं ओझं खांद्यावर येऊ दे की काय करावा काय समजत नाही. कशा होणार काय? जय गोपाळ डेंजर. हा जय गोपाल जय गोपाल. बसा बसा शेठजी. बसते बसते काय भेद काढला? पुरणपोळीच्या हे? वार्ता करते. अरे भेद कसला डोंबलाच्या. शाला तू इथे वकार मंदी बसून दिवसरात्र धंदा करते, आम्ही पेढीवरती बसून पै पैचा हिशेब करते, पण शाला व्यवहार मध्ये शाला काय पण नाही पैसा भेटते. ते बदामराव हा. आजकाल 100ची नोट जाळूनशी चा करते म्हणतात. हा एच्या नाव काय? काय? मलाच विचार. मी तुला विचारते तू मलाच विचार. काम धंदा काय नाही करते, शेती पण शाला पोटापुरती, मग शाला एवढा पैसा आणते कुठूनशी? तिला काय लोटरी लागली काय? लोटरी लोटरी. शेठजी खरं म्हणजे ते कोडं आम्हाला सुद्धा उलगडलेलं नाही अजून. जेव्हा दे जेव्हा दे. ए जेच्या त्याच्या तकदीरच्या बात आहे, आपण तिला काय करणार. पण साला हे बदामराव आजकाल बोलत बी नाही. हा? पहिले सारखा दिलखुलास. आपण जेव्हा तिच्या घरला गेलो तेव्हा शाला मकान बी बंद. एवढा मोठा ताला लावूनशी गेला. टाळा. चाबी घेऊन कुठे गेला काय कळत नाही. शेठजी हा. त्या बाबतीत आम्ही सुद्धा छेडलं त्याला, हा. पण नुसतं हसण्यावारीच नेतोय. काय साला बायडी लाभत नाही म्हणते, आणि सारखा सारखा सुंदराबाईच्या मकानला जाते असे समजला. खरंय खरंय नाही खरंय. हा? अहो जात असतील, काय सांगावं त्यांचं. पण शेठजी कुठं तरी पाणी मुरतय खास. हा तेच तर साला समजत नाही नी. आमचा जीव तर साला नुसता खाली वर होत राहते. डोका पार काम मधून गेला. ए आज रातच्याला साला पार्टी दे वखार मंदी. ही शाला बदामराव सारखा कोणीतरी दिसते. शाला जीप मंदी. हो 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 हो. अरे वा 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 बदामराव. अरे ती इंग्लिश मध्ये म्हटलेला चायना कुणीतरी ते थिंक ऑफ दी ते काय ते सैतानाची आठवण झाला आणि सैतान सामनी. अरे तसा झाला नाही. कवा खरेदी केला हे नवीन राकेट? ए डेंजर. अरे अय्या आवी जा तो अय्या आवी जा. जो जो अरे बघूची घे नवा सालचा नवी खरेदी. अरे वा 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 वा. कोण? बदामराव. हा काय जुन्या दोस्तांची ओळख बेळख विसरला का काय? का बुडाखाली गाडी आल्यावर लागला हवेमध्ये चालायला? वार्ता करते. काही म्हणा बदामराव, तुम्ही हमेशा काही ना काहीतरी खरेदी करत राहते. पैसा देऊन घेतला काय? पैसा शेठजी हा? पैसा मिळाला की आम्ही तो वापरून टाकतो. एम. हा नुसती तिजोरी भरली कसर लागते नोटाना. पर बदामराव नाही म्हणजे एवढं पैसे तरी कुठनं आणताय हो तुम्ही? आमच्या परसात हंडा गावला हंडा. रेंजर प्रत्येक वेळेला दुसऱ्याची बारकाईने चौकशी करायची वाईट सवय आहे तुम्हा लोकांना. ते जाऊ दे बदामराव. नाही म्हणजे नवीन गाडीची पार्टी बिर्टी काय देता का नाही? का ते बी रीतिरिवाज विसरला? अहो पार्टी काय तुम्ही म्हणाल तवा हाय काय नाही का? हा पर कधी पाहिजे ते आधी सांगा म्हणजे तयारी करता येईल. एकदम जंक्शन. बर चलतो आम्ही आता. आणि बरं का शेठजी यंदा थॉम्सन सीडलेसची लागवड केली या. चला रानाकडे जाऊन येतो. हा यंक्या जी ए यंक्या जी मालक. अरे हान बरं साला वार्ता करते.
असा हरेक आदमीला जर परसात हंडा गावायला लागला तर समजेच लोक जातील परसाकडे राहायला. घरामध्ये कोण राहणारच नाही. चला माझ्या तिजोरीतल्या नोटांना कसर लागली काय. हे साला डेंजर. याच्याकडे पैसा लई झालाय, लय मस्ती आल्या आहे. याच्या पैसा कुठला आला याचा तलाश जरी आम्हाला नाही लागला तरी पण साला आम्हाला एका गोष्टीचा तलाश लागलेला आहे. त्यांच्या गोष्टीचा ते बुकुळी, ते नाग्याची बेन, तिच्या आणि ते बदामरावाच्या काहीतरी भांजगडची. हा हा अहो काय सांगताय काय शेठजी. मग ते मध्ये एवढा मोठा तोंड उघडायला काय झाला. आम्ही कधी खोटी वार्ता नाही करते, वार्ता करते. अहो पण या बकुळेनेच आपल्या हिंदूरावचा खून करायला लावला, तरी बी बदामराव तिच्याकडे जातोय. तेच तर समजत नाही ना. चला साची वाट શું છે. चला आमचा जीव नुसता खाली वर खाली. शेठजी आता अजिबात बोलायचं नाही. आपण दोघांनी पाळत ठेवायची त्या जोडीवर. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र सारखी बारीक नजर ठेवायची. म्हणजे खरी भानगड आपसूक उजेडत येत्या. ठरलं? ठरला. त्या नाग्यानं इनामदाराचा खून केला तरी तुम्ही त्याला दडायला आसरा दिला. डेंजर. साला तू असा भोंदू झाला ना म्हणून तुला रेंजरच्या कामावरून काढूनशी टाकला. वार्ता करते. नाग्याने खून केला पण तिच्या पाछळ खरा गुन्हेगार कोणची. तो बदाम्या. हा 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 हा. साला गुन्हा करणार राहते बाजूला आणि सजा होते हत्याराला. समजू गए ना, समजू गए ना. हा काय पाहिलं आपण, काय नाही पाहिलं. आता ते नाग्या, नाग्या म्हणजे ते हत्यार. तेच हत्यार वापरून आपण बद काय झाला. तेच हत्यार वापरून आपण बदामरावाला उडवून टाकायच्या. साला माझ्या मित्राचा खून करते काय. आता बघ म्हणाव वार्ता करते. आता खून करायची कला त्या बदाम्याच्या चांगलीच अंगवळणी पडली. आता हेच बघ शेठजी, त्या बकुळीचा खून करून आत्महत्याच ठरवली का नाही शेवटाला. अरे तसा नाही रे. ते पोस्टमार्टमच्या रिपोर्ट मध्ये आधी तिचा गळा आवळूनशी तिला मारूनशी टाकलाय असा डॉक्टरच्या रिपोर्टची वार्ता करते. आता पोलीस लोकांनी गुन्हाचा तलाश करून राहिलेत. आता एक नाही, आता इनामदार आणि बकुळा असे दोघांचे खुनाचे कैची म्हणजे ते गावणार. समजले नाही. पर शेठजी नाग्याचा तपास करीत पोलिसांची जीप गाडी फिरतीये गावात. अरे फिरू दे नी. अरे समजा शिवापूर ढूंढला तरी नाग्या त्यांना गावणार नाही. हे डेंजर. हे म्हणजे फौजदाराच्या मकान मंदी चोराला ढूंढल्यासारखा झाला. कारण मी त्याला इनामदाराच्या मळ्यामंदीच दडवून ठेवलाय. रातच्याला मित्र दाखवते. काय दाखवते. नाग्या दाखवते. मला दाखवूनशी मला काय फायदा. वार्ता करते. ए नाग्या जरा आहिस्ता आहिस्ता खा. अरे समजा काम कसा धीराने झाला पाहिजे नी. ती पोलीस पार्टी तुला ढूंढत फिरते नी गाव मंदी. वार्ता करते. म्हणून म्हणतो तो तुझ्या तावडीत नाही गावला तरी बकुळेचा खुनी म्हणून पोलिसाला पकडणारच की. जातोय कुठे. साची वाट छे. नाही, त्याच्या हात तोडणार आहे मी त्याला. लय पाप केल्यात त्यानं. ती सापाच्या अवलाद तुरुंगातनं बाहेर आल्यावर लोकांनी डसणारच. त्याला जित्ता ठेवून उपयोगाचा नाही. इनामदाराच्या रक्तानं बरबाटलेला या हात आता त्याच्या रक्तानं धुणार आहे. अरे पण तुझ्यावर पोलिसांची पाळत आहे. त्यांची नजर चुकून मी त्या बदामाच्या पाळतीवर राहणार. रात दिस त्याच्यावर घारीसारखी नजर ठेवणार. त्याला तोडणार. मग फाशी लागली तरी मला परवा नाही त्याची. मुजरा तुम असं करते राजेसा. यंक्या जी. अजून थांबलायस. जायचं नाही. अहो मालक, तुम्हाला घेतल्याबगैर मी कसं जाईल. बरोबर. हे बघ जी. तू गाडी घेऊन जा घराकडे हा. आणि गाडी लाव गॅरेजला. होय. आम्ही पाटे पाटे येऊ. वा. तू खाली सोप्यातच झोप. चल होय. चल सुट. हा. ते शाला बघते बदामराव शाला निघून गेला. हे नाग्या गेला कुठं. त्याला शिकारच्या टायमाला शाला कुत्ता भाग गया. अरे ना त्याच्या पाळतीवर जरी असला तर आपल्याकडे रस्त्यावर कसा येईल तू. हा ते पण आहे. काय झालं. ऐकलंस. काय झालं.
पोलीस गाडीचा आवाज. ते राहू दे. ए शाला, ए बदामराव शाला जीप न घेता एकटाच गेला म्हणजे काहीतरी शाला लफडा असणार. चल आपण त्याच्या मागणं जाऊया. आपण तिथे जाऊन काय करणार? अरे तू घाबरते कसाला? आम्ही आहे ना तुझ्या संगती. चल ए, तू अशा कर, तू चल पुढे, आम्ही मागणं येते तुझ्या. चल तू चल. अरे घाबरते कशाला? अरे रेंजर सारखा रेंजर माणूस पाहिजे, घाबरते तू. चल. अरे वा, आमची आधी हजर. हो, गेले कित्येक दिवस मी याच संधीची वाट पाहत होते, पण कुणी यायचं तर नाही ना इथं. अगं असे भलतेला कोणी फिरकत नाही इकडे. तुला जाणली असेल, पण आमचा रोजचा राबता आहे की इकडे. का अजून लांब का? आमची भीती वाटते. ही गे वाईच, मग बघ कशी मजा येते ते. अरे असे असे हसत काय बघतेस आमच्याकडे? हा, बघते आमचे बदामराव किती हुशार आहेत ते. भोळ्या बकुळीशी प्रेमाचं नाटक करून इनामदारांचा परस्पर काटा काढला. वा, आम्हाला कोंडीत पकडून इनामदारांची तिजोरी खाली केली. गाडी घेतली, शेतीवाडीही घेतली. शेवटी तुमचं लक्ष गेलं आमच्याकडे, आणि आम्ही तशा ऐकत नाही म्हटल्यावर आमच्या अक्काला आणि बाळाला नाहीसं करून इनामदार घराणं मातीला मिळवेल अशी धमकी देऊन आम्हाला इथे यायला भाग पाडलं. खरंच केवढं कृष्ण कारस्थान हे. आम्ही खुश आहोत तुमच्या अक्कल हुशारीवर. लय गोड बोलतेस. हे बघ, आता बोलत बसायला येणार नाही. घे घे. नीच, इनामदारांचा खून पाडून तू त्यांच्या मैत्रीच्या पवित्र नात्याला कलंक लावलास आणि वर त्याच्या घराण्याची राखरांगोळी करायला निघालास. भोग भोग आता तुझ्या कर्माची फळ. हे काय करून तुम्ही बसले वहिनी साहेब? हे बदामरावसाठी कशाला तुम्ही स्वतःच्या जीवाशी खेळले वहिनी साहेब? हवालदार, पकडा त्या नाग्याला. हँड्स अप नाग्या, अजिबात हालचाल करू नकोस. यू आर अंडर अरेस्ट. साहेब, तुम्ही आता मला खुशाल फासावर चढवा. ते जनावर म्या मारलंय. नाही इन्स्पेक्टर साहेब, मी माझ्या हाताने बदामरावाचा खून केलाय. इनामदार घराण्याची आणि माझ्या आबरूची राख रांगोळी करायला निघाला होता. नीच. तांबळे, बाईना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. डॉक्टर साहब, ते डॉक्टर साहब, रात्री चांगला ऑपरेशन झाला. हा, ते सकाळी मॅजिस्ट्रेट साहेब आला, तो वहिनी साहेबने आपण स्वतः खून केला असा खडखड जमाने दिला. हे आता मी त्याला भेटायला गेला तर आमच्याशी चांगला बोलला. हे असं असताना ते बेशुद्ध काय म्हणून झालं? डॉक्टर साहेब, काही घाबरण्यासारखं तो नाहीये. तसं काही सांगता येणार नाही.
कारण जखम खूप खोल आणि वेडीवाकडी होती. शिवाय यातून काचेचा तुकडा निघालाय. रक्तस्रावही खूप झाला. मग आमच्या खून घ्या डॉक्टर साहेब, आमच्या खून घ्या. लागेल तेवढा पैसा द्यायला मी तयार आहे, पण वहिनी साहेबचा जान वाचायला पाहिजे. वहिनी साहेब आल्यामुळे घराला घर पण आलं. डॉक्टर साहेब वंशाला दिवा लागला. काही पण करा डॉक्टर साहेब, वहिनी साहेब वाचायला पाहिजे. आमच्या खून घ्या डॉक्टर साहेब, आमच्या खून घ्या. शेठजी किती वेळा सांगताय, जे जे म्हणून करता येण्यासारखं आहे ते सर्व आम्ही करतो आहोत. आता ते शुद्धीवर आले, पण आतल्या आत रक्तस्राव झाला किंवा रक्ताच्या गाठी झाल्या तर कोणत्याही क्षणी धोका होऊ शकतो. पण आपण प्रयत्न करूया. त्या अक्का कोण? त्यांना भेटायचं म्हणत होत्या. त्यांना जरा लवकर बोलावून घेतलं तर बरं होईल. शेठजी, अक्का माणूस धाडलाय त्यांना आणायला. येईल, इतक्याच येईल. तुम्ही काय फिकर नाही करायची वहिनी साहेब, काही फिकर नाही करायची. आम्ही आहे ना. शेठजी, किती किती त्रास तुम्हाला. नाही वहिनी साहेब, असा विचार नाही करायचा. आम्हाला